महासभा भिवंडी शहर जिला अध्यक्ष आयु रमेश गांधले गुरुजी के नेतृत्व में व उनके प्रमुख उपस्थिति में भारतीय बौद्ध महासभा भिवंडी शहर शाखा व वंचित बहुजन अघाड़ी तथा समता सैनिक दल द्वारा बिहार के बोध गया स्थित बुद्ध विहार बुद्धों को मिलने के उद्देश्य से आज दिनांक 6 मार्च 2025 को भिवंडी प्रांत अधिकारी को लिखित पत्र देकर देश के राष्ट्रपति व प्रधानमंत्री तथा बिहार के मुख्यमंत्री से मांग की और अपना रोष व्यक्त किया। इस अवसर पर भारतीय बौद्ध महासभा भिवंडी शहर उपाध्यक्ष आयु हरिभाव रंदीवे, सर चिटनीस आयु राजा भाव कांबले, उपाध्यक्ष आयु बापू गणेश माने, कोषाध्यक्ष आयु सुनील रंदीवे, बौद्धचार्य आयु अंकुश विट्ठल वचूटे, आयु बंटू बंसी गायकवाड़, सचिव आयु सतीश लंकेश्वर, संगठक आयु समाधान मस्के, माजी अध्यक्ष आयु केरू भान कांबले, सचिव आयु शाहजी धवाड़े, माजी अध्यक्ष आयु भीमराव मस्के, महिला अध्यक्षा सुनीता बचूटे, संस्कार उपाध्यक्षा शांताबाई सालवे, कार्यकारिणी सचिव शांताबाई सावंत, पर्यटन उपाध्यक्षा कोंडाबाई वाघमारे, सचिव वंदना भीसे, सैनिक वंदना वाघमारे, सैनिक आशा लांडगे, रेखा कांबले, निर्मला वाघमारे तथा भारतीय बौद्ध महासभा भिवंडी शहर शाखा व वंचित बहुजन अघाड़ी तथा समता सैनिक दल के कार्यकर्ता व पदाधिकारी महिला व पुरुष भारी संख्या में उपस्थित थे। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। आम्ही भारतीय बौद्ध महासभा भिवंडी शहर शाखेच्या वतीने आणि वंचित बहुजन आघाडी भिवंडी शहर शाखेच्या वतीने प्रांत अधिकारी उपजिल्हा अधिकारी यांच्याकडे बुद्धगया हे मंदिर बुद्धांच्या ताब्यात मिळावं याच्यासाठी निवेदन द्यायला आलेलो आहोत। 1949 भारत स्वतंत्र झाल्यापासून त्या बिहार राज्याच्या सरकारने 1949 हा कायदा केला आणि त्या कायद्यामध्ये थोडीशी त्रुटी आहे की त्या कायद्यामध्ये बिगर बौद्धाचे 5 सदस्य आणि बौद्धाचे 4 सदस्य आहेत आणि त्या ठिकाणचा जो येणारा कलेक्टर आहे तो त्याचा पदसिद्ध अध्यक्ष आहे। आणि दुसरं महत्त्वाचं आहे की त्या कायद्यामध्ये त्यांनी अशी तरतूद केलेली आहे की तिथं जर इतर कास्टचा जर तो कलेक्टर आला तर त्याला तो अधिकार नाही आणि त्यामुळे आमच्या पवित्र स्थळाची या ठिकाणी या इतर जातीय किंवा इतर धर्मियांच्या हातात ते विहार गेलेला आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या पद्धतीप्रमाणे आता व्यवहार करायला सुरुवात केलेला आहे। त्या ठिकाणी पिंडदान करणे, त्या ठिकाणी असलेल्या मूर्तीला शेंदूर फासणे आणि त्याची विटंबना करणे अशा प्रकारचं कार्य चालू आहे। या संदर्भात सुरेश ससाई भंतेने पूर्ण जीवनभर हयातभर लढा दिला परंतु तरीही बिहार सरकारने काही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि आता जवळजवळ 15 दिवसापासून भिक्खू संघाचं उपोषण चालू आहे की बुद्धगया हे बुद्ध विहार आमच्या ताब्यात मिळावं परंतु या सरकारने त्याच्याकडे आणखी लक्ष दिलेलं नाही। उलट या बिहार सरकारने या उपोषणाला बसलेल्या भंतेना उपचाराच्या नावाखाली रात्री अज्ञानस्थळी येऊन सोडलं याचा आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतोय, धिक्कार व्यक्त करतोय आणि म्हणून आम्ही या सन्माननीय
उपायुक्तांच्या मार्फत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, राष्ट्रपती महिमा साहेबा, त्याचबरोबर नितीश कुमार यांना निवेदन दिलेलं आहे। आमचं म्हणणं आहे की 1949 हा जो कायदा आहे त्यात तो रद्द करावा। त्यातले 13, 15 आणि 26 हे जे कलम आहे ते कलम नष्ट व्हावं आणि आम्हाला सर्व बौद्धांना या आमच्या पवित्र स्थळाचा ताबा मिळावा यासाठी आम्ही या सरकारकडे निवेदन व्यक्त केलेलं आहे। त्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी निवेदन आमचं स्वीकारण्यात आलेलं आहे आणि हे निवेदन आजच पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपती कार्यालय आणि बिहार मुख्यमंत्री यांना आम्ही पोहोचवू असं त्यांनी आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे। आम्ही आता मागणी करत आहोत, परंतु याच्यावरती सुरई ससाईने पूर्ण हयातभर मागणी केलेली आहे। जवळजवळ बाबासाहेबांनी याच्यावरती प्रथमतः विरोध केलेला होता 1949 या कलम 149 कलमाला आणि बाबासाहेबांपासून आमचं चालू आहे की आम्हाला विहार मिळावं, परंतु त्या लोकांनी त्या ठिकाणी या सर्व आपल्या सरकारच्या नियमात घेऊन अतिक्रमण केलेलं आहे ते हटवण्यासाठी आम्ही मागणी करत आहोत आणि पूर्ण विहार आमच्या बौद्धांच्या ताब्यात मिळावं ही आमची मागणी आहे। भारतीय बौद्ध महासभा भिवंडी शहर शाखा आणि वंचित बहुजन आघाडी भिवंडी शहर शाखेच्या वतीने आज या ठिकाणी आपण प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। ते निवेदन असं की बिहारमध्ये बोधगया या ठिकाणी 1949 सालापासून त्या ठिकाणी जी व्यवस्थापन समिती आहे त्या समितीमध्ये 5 ब्राह्मण आहेत, कम्प्लिटली 5 ब्राह्मण, 4 बौद्ध, 1 कलेक्टर पद्धतीचं नियोजन आहे। हे अत्यंत अन्यायकारक आहे। धम्मावर हे केलेला फार मोठा आघात आहे। खूप वेळा सुरेश ससाई गुरुजींनी म्हटल्याप्रमाणे उभे आयुष्य केलं, परंतु आता सध्या सुरेश ससाईच्याच अनुकरण करून ज्ञानज्योती बौद्ध असतील, राहुल बौद्ध असतील, या ठिकाणचे जे भारतातले बौद्ध आहेत त्या सर्वांनी त्या ठिकाणी आंदोलन चालू केलेलं आहे आणि या आंदोलनाला संपूर्ण जगातून पूर्णपणे पाठिंबा आहे। तायवान असेल, जपान असेल, चायना असेल, प्रत्येक ठिकाणाहून या आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा नुसता नाही तर सहभाग आहे। आम्ही आपल्या सर्वांच्या आणि प्रसार माध्यमाच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की एवढं मोठं आंदोलन चालू असताना या ठिकाणचे प्रस्थापित राजकारणी जे आहेत, प्रस्थापित जे सत्ताधारी पक्षाचे लोक आहेत ते गप्प का आहे? बुद्ध लोक पण तिथे बसलेत असेंब्लीमध्ये, त्यांना लाजा वाटायला पाहिजे की आपण असेंब्लीमध्ये, आपण लोकसभेमध्ये बसलोत, आपण समाज कल्याण मंत्री आहोत, आपण मंत्रिपदावर आहोत। मग हे विहार बौद्धांच्या ताब्यात मिळण्यासाठी जाणून बुजून या लोकांनी सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष दोनही मुख गिळून आहेत। गुरुजी डोळ्यावर झापडी आहे, एवढं मोठं आंदोलन चालू आहे तरी ते तिकडे लक्ष देत नाहीत। पण एक गोष्ट लक्षात असावी की जसं भिवंडी शहरामध्ये आज आंदोलन आपण करतो, बदलापूर मध्ये चालू आहे, अंबरनाथ मध्ये चालू आहे, कल्याण मध्ये त्या ठिकाणी महादेवच्या उपस्थितीमध्ये साखळी उपोषण चालू आहे। हा लढा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये होईल आणि या लढ्याच्या माध्यमातून बौद्धांचं बौद्ध विहार, जसं मुस्लिम आमच्या मस्जिदीमध्ये मुस्लिम बांधवांची ट्रस्टी असते, हिंदू मंदिरामध्ये हिंदूचीच ट्रस्टी असते आणि चर्चमध्ये सुद्धा ख्रिश्चन बांधवांची ट्रस्टी असते। आमच्यावर का? हमारे अंगना में तुम्हारा क्या काम है? हम आपसे बोलते हैं। आणि जिथं बुद्ध आहे, बुद्ध विहार आहे, बुद्धाचं विहार आहे, तर त्या ठिकाणी बौद्धांचीच ट्रस्टी पाहिजे, भिक्षूंचीच ट्रस्टी पाहिजे, जे बौद्ध आहेत त्यांची ट्रस्टी पाहिजे। अशा प्रकारचं निवेदन प्रांतला दिलेलं आहे। याची कॉपी सन्माननीय पंतप्रधान, त्याचप्रमाणे राष्ट्रपती आणि विशेष करून नितीश कुमार यांना याचं निवेदन दिलेलं आहे, ते पाठवलेलं आहे। मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून उपस्थितांचं या ठिकाणी आभार मानत असताना आपण शांतता मार्गाने कांबळे मास्तर आमचे ज्येष्ठ इथं आल्याबरोबर घोषणा द्यायला लागले होते। मुद्दाम आपल्या सगळ्याला सांगतो, घोषणाच्या माध्यमातून आजचं नाही, आपण फक्त प्रतिकात्मक निवेदन दिलेलं आहे। पुन्हा परवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने निवेदन दिलेलं आहे। मी भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांना, गुरुजी कुठे जाधव गुरुजी, की मी विनंती करतोय की आपण पुढाकार घ्या आणि भिवंडी शहरातील जे बौद्ध मंडळ आहेत, विहार कमिटी आहेत,
ज्या ज्या संस्था आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन चालणारे जे राजकीय पक्ष आहेत यांना निमंत्रित करून आपण पुढचा आंदोलन, जसा वरचा आदेश येईल तसा पुढच्या आंदोलनाची रूपरेषा आपण आखावी, पुढाकार भारतीय बौद्ध महासभेने घ्यावा अशी मी नम्र विनंती करतो. उपस्थित सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो. पुढचं आंदोलन जसं येईल तसं शांततेनं, गडबड गोंधळ होणार नाही. आपण बौद्ध आहोत, अशा पद्धतीने आपण पुढचं आंदोलन हे करू भिवंडीमध्ये, एवढे या ठिकाणी सांगतो. जय भीम, नमो बुद्धाय. भगवान बुद्धाने शांततेचा मार्ग हा बिहारपासूनच सुरुवात केलेली आहे आणि या देशामधूनच मोठे मोठे विद्यापीठ निर्माण सम्राट अशोकाने करून या देशाचा इतिहास घडवलेला आहे. आणि एवढं घडवलेलं असताना इथं सुशिक्षित समाज वर्ग निर्माण केलेला असताना देखील आज त्याच विहारावरती अतिक्रमण होत आहे आणि त्या ठिकाणी कर्मकांड होत आहे. तेव्हा त्या कर्मकांड होऊ नये आणि ते विहार बौद्धाच्या ताब्यात रितसर द्यावं याच्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे. भारतीय बौद्ध महासभा व वंचित आघाडीच्या वतीने आम्ही इथे निवेदन द्यायला आलो आहोत. भारतामध्ये सर्व धर्मांना आपापल्या परीने जगण्याचा अधिकार आहे. सर्व धर्माचे लोक आपापल्या मंदिरामध्ये आपापल्या प्रमाणे पूजा अर्चा करतात. पण भारतामध्ये बौद्ध धर्म हा प्राचीन धर्म आहे आणि हा बौद्धांचा देश आहे. मग बौद्धांच्याच मूर्तीचा किंवा बौद्धांच्याच मंदिराचा यांनी अशा प्रकारे उपयोग करून घेत आहेत. बौद्धांचंच वर्चस्व त्याच्यावर नाहीये, दुसऱ्या धर्माचं वर्चस्व आहे, हे आम्हाला मान्य नाही. आणि इथे बौद्धांचं धर्म मंदिर असून सुद्धा बौद्ध धर्मीयांनाच संघर्ष करावा लागत आहे. आणि ते प्राचीन बौद्धांचं तिथे त्यांना ज्ञान प्राप्त झालेलं आहे असं ते मंदिर आहे आणि त्याची चर्चा जगभरात आहे. इथूनच हा धर्म निर्माण होऊन जगभर पसरला, अशा या धर्माची निंदनीय अवस्था झालेली आहे आणि या गोष्टीसाठी आम्हाला इथे संघर्ष करावा लागत आहे. तर हे एक खेदात्मक गोष्ट आहे. इथलचे नेते पुढारी मोठमोठे लोक परदेशात जेव्हा जातात तेव्हा आम्ही बौद्धाच्या भूमीमधून आलो, आमचा बौद्धांचा देश आहे तिथून आम्ही आलो म्हणून मोठेपणा मिरवतात आणि तिथे आपली ख्याती पसरवतात, मोठेपणा पसरवतात. कारण तिथलचे लोक बौद्धिस्ट आहेत आणि तिथे जाऊन हे लोक बौद्धाच्या नावावर आपलं नाव मोठं करून घेतात, इज्जत मिळवतात. तिथलचे लोक बौद्ध नाव घेतल्यामुळे त्यांना इज्जत मिळते आणि इथे येऊन बौद्धांची अवस्था इथलचेच लोक असे राजकीय पुढारी करतात. ही आमच्यासाठी फार मोठी खेदात्मक गोष्ट आहे आणि 1949 पासून आम्ही हा लढा देत आहोत. कित्येक आमचे भंतेंनी सुद्धा तिथे संघर्ष करून त्यांना यश मिळालेलं नाही. सामान्य जनता सुद्धा आज याच्यामध्ये उतरलेली आहे आणि उतरावंच लागणार आहे. कारण किती दिवस हा लढा करणार आम्ही? आमच्या गोष्टीवर आमचा ताबा नाही. आमच्या गोष्टीसाठी, आमच्या मंदिरासाठी आम्हाला इथे संघर्ष करावा लागत आहे या देशामध्ये. ही किती निंदनीय गोष्ट आहे हे इथलच्या लोकांना कळायला पाहिजे. इथे तुम्ही मंदिरं उभारा ना, सर्वांना आपल्या धर्माप्रमाणे वागण्याची इथे कायदा आहे, हक आहे, अधिकार आहे. पण कोणावर वर्चस्व करू नका तुम्ही. आमचे मंदिर, आमचं स्थान आम्हाला द्या, आमच्या लोकांच्या हाती द्या. आम्ही आमच्याप्रमाणे चालू, आम्ही आमच्याप्रमाणे नीती नियम चालू. बाबासाहेब आंबेडकरांचा कारुणी तथागत भगवान गौतम बुद्धांचा, हा कारुणी तथागत भगवान गौतम बुद्धांचा, हा कारुणी तथागत भगवान गौतम बुद्धांचा, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, संत कबीरांचा, संत कबीरांचा.